श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. आता लग्न झालंय आमचं, आम्ही आशीर्वाद घ्यायला आलोय, क्षमा मागायला आलो, तर असा शाप द्यायचा की तुमचं लग्नच टिकणार नाही. सौरभ, त्या चटकन आपल्याला क्षमा करतील याची अपेक्षाच नाही ठेवायची आपण. विचार कसला करताय? खारच्या तुझ्या फ्लॅटवर जा ना, तेच तुमचं नवीन घर. आता चला तुम्हाला घर दाखवते, या. अरे आदित्य, कुठे चाललास? अरे यांना रस्ता दाखवतो, हे घे. गुड बिहेवियर मध्ये लिहिता येईल मला, 5 मार्क्स आहे ना. अगं आई, त्यांचं घर आलंय, त्यांना जाऊ दे, मला भूक लागली. अरे पण असं कसं जाऊ देईन मी त्यांना? नवीन लग्न झालंय त्यांचं, आणि रितसर नको का गृहप्रवेश व्हायला? तुम्ही पुढे व्हा, मी येते, लगेच तयारी करून घेऊन येते. चल. अरे आदित्य, काय चाललंय? हे धर हातात, नुसता उभा राहिलाय, धर. काकू, कशाला करताय तुम्ही हे सगळं? अरे वा, अगं असं कसं? नव्या नवरीने काय असाच गृहप्रवेश करायचा का? आणि तो सुद्धा मी इथे असतो ना. थांबा, मी आधी ओवाळते आणि घरात मग तुम्ही गृहप्रवेश करा. हं, थांबा. अगं आई, जरा थांब ना. त्यांच्या आधी तू का आज येतेस? अरे तुला काही कळत नाही, मी ओवाळल्याशिवाय ते घरात कसे येणार? अगं पण तू ओवाळूच नको ना. मग चलते चलते मध्ये माहितीये ना, शाहरुख ना मेणबत्तीने राणी मुखर्जीला ओवाळतो, तसं त्यांना करायचं असेल तर तू का मध्ये नाक कोक करते? पोक 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 म्हणायचं तुला? हा तेच. तू का मध्ये नाक कोक करतेस? म्हणजे काय? म्हणजे नाक कशाला घालताय असं त्याला म्हणाय. तुला काही कळत नाही. चल, मी ओवाळते त्यांना. सोड सोड, हे घ्या, मजा करा, चल. अरे 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 गोड आहे ना पोरग? मला पण आवडत असं एखादं टुमटुमीत तुझ्यासारखं. तुझ्यासारखं. हा, आपल्याला काय पटलेलं नाही सीमा वहिनीचा ह्या वागणा. अरे आता झाला ना लग्न, सौरभ आणि राधाचा लग्न झाला, आता डोका आपटून काय होणार आहे? आता नव्या नवऱ्या नवरीला जरा चांगला आशीर्वाद द्यायचा, सुखाने संसार करा म्हणून बोलायचा, का तुमचा लग्न टिकणारच नाही असा शाप द्यायचा? रॉंग आहे एकदम. हा शाप आहे ना, एकदम रॉंग आहे. हे काय वागणं आहे? ते आपले दादा बोलतात ना, तिला हिटलर तर करेक्ट आहे, एकदम बरोबर आहे. काय वागणं काहीतरीच आपलं. काय काहीतरी काय काहीतरीच? काय नडलं होतं का त्यांना लग्न करायचं? नाही, सौरभचं वय आहे का हे लग्नाचं? आणि ती राधा, तिला सगळी दुनिया सोडून हा सौरभ कुठे मिळाला कोण जाणे. रंजन, नाही, तिने केदारशी लग्न केलं नाही, एक वेळ मी हे मान्य करते, त्यांनी ऐन वेळी खूप गोंधळ घातला. अरे पण म्हणून काय सौरभ? कशासाठी? हे रंजे, येड्यासारखा काय बडबडू नकोस हा. त्या दोघांचा प्रेम नाही काय? मग ते लग्न करणार नाही तर काय करणार आणखी? उगाच आर्ग्युमेंट करू नकोस. अरे वयाने मोठी ती, त्याच्यापेक्षा एकमेकांना मॅचिंग आहेत का ते? पुन्हा पुन्हा तेच बोलतेस. तुझ्या लक्षात येते काय आपल्यामध्ये काय मॅचिंग होता ग? पण आपला झाला ना व्यवस्थित, त्याच्यावरती परत परत तू मला बोलायला लावू नको. हे बघ, मला एवढं नाही, पण त्यांचं. अरे पुरे करा तुमचं. इथे भांडून काही फरक पडणार आहे का? त्या राधासाठी आणि सौरभसाठी सीमाचं मन कसं वळवायचं याचा विचार करा. त्यासाठी काहीतरी करा.
इथे काय ते आर्ग्युमेंट काय ते उलट सुलट बोलत बसलायत. सौरभ आता काय करायचं? ऍक्च्युली मी पण कन्फ्युज यार. म्हणजे आधी ओवाळायचं का आधी माप ओलांडायचं? हा थांब, फोन फ्रेंड करतो. होय, काय झालं? मला आईची आठवण येते. हे बघ, वर बघ, पटकन बघ बघ. तुझी आई वरून बघते आणि माझी पण, आणि आशीर्वाद पण मिळतोय. तो बघ केवढा मिळाला. हा, आणि बघ हे काय करतोयस तू? थांब. हा, आधी ये. ओवाळला यांनी. कमाल यार. आता आता काय आता ते माप ओलांड. म्हणजे कसं? बहुतेक असं. पण ऍक्च्युली बरोबर आहे ना. घर तुझं आहे म्हणजे गृहप्रवेश माझा झाला पाहिजे. तो झाला, आता ऍक्सिडेंटली झाला, पण ठीक आहे यार. कमान चल चल. चल. वा, काय स्वच्छता डॉक्टरांच्या घरात. आहाहाहा. हे तरी बरं वाटलं. सौरभ, फायनली आपल्या घरी आपला संसार, आपली फॅमिली. सौरभ, अरे काकू बघतील, दार उघडे. सोड सोड. बघतील म्हणजे काय? अरे सोड. माझ्याच बायकोला उचलले ना. नाही, सौरभ सोड. अरे लागेल तुला. असं नको. लागलं तर तू आहेस ना डॉक्टर. मी का हाडांची डॉक्टर आहे का? डॉक्टर आहेस ना. सौरभ सोड, लागेल तुला. उचलताना कळलं नाही काय उचललं होतं. ई, केवढी धूळ आहे. सौरभ, आपलं हे सगळं आता क्लीन करायला लागेल. हा? आत्ता क्लीन करायला लावणार आहेस तू मला? हो, आत्ताच्या आत्ता क्लीन करायचं आपण. ए, नाही यार, प्लीज 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 नको. आज आत्ता नाही. नाही. मी अरे, पहिला थोडा वेळ झोपतो ना. शी, बसू नको. उठ, नाही, उठ. पण थोडा झोपतो अरे ना. धूळ आहे ना केवढी. सौरभ उठ रे, उठ. प्लीज ना यार. बसू नको, बसू नको. नाही बसत आहे. ऐक, प्लीज. ऐक ऐक, हे बघ, आपल्याला आहे ना हे सगळं साफ करायचं ना, मार्केटमध्ये जायला लागेल आपल्याला. आपल्याला झाडू, बकेट सगळं आणायला लागणार आहे. आता नको ना राधा, प्लीज ना यार. राधा, प्लीज प्लीज प्लीज. मला खूप प्लीज ना. माय डिअर हजबंड, लग्न केलंयस ना तू, मग हे सगळं साफ करायला लागणार आहे. नको ना यार. मला नाही व्हायचं नवरा. जाऊ दे, नको. नाही ना, प्लीज. सौरभ, हे सौरभ, हे सगळं साफ करायला लागणार आहे तुला. नको ना. ऐक ना. राधा, आपल्याला मार्केटला जायचंय. मी कपडे चेंज करून येते. तू सुद्धा ओला झालायस ना, तू पण चेंज कर. हो ना. राधा प्लीज ना. राधा, राधा प्लीज. राधा, राधा. नाही नाही राधा. नो ना राधा. ना राधा प्लीज. नाही प्लीज ना. प्लीज ना. लग्न केलं? हो. आज सकाळी
देवळात लग्न केलं आपल्या पद्धतीने. या तुझ्या आईच्या पाटल्या आहेत. तुझ्या बायकोला देण्याकरता त्यांनी माझ्याकडे सोपवल्या होत्या. मी या राधाला द्याव्यात असं तुम्हाला वाटत असेल, पण मी तसं करणार नाहीये. हो सौरभ, कारण तुमचं हे लग्न म्हणजे पोरखेळ आहे. असो, तुमचं हे लग्न विजोड आहे आणि ते 1 वर्ष जरी टिकलं ना तरी खूप झालं. सौरभचं काय, बायकोच्या जीवावर पोट भरेल तो, नाही सौरभ? सीमा वहिनी, जा सौरभ, जा. हिम्मत असेल तर गो अँड प्रूव्ह युअरसेल्फ. अण्णा, काय झालं? काय झालं? अंजू, सीमाची अवस्था पावत नाही ग. काय अवस्था झाली आहे तिची? अशी खचून जाणारी नाहीये होती. ही राधा आपल्या आयुष्यात आली आणि सगळा गोंधळ झालाय नुसता. रंजू, तू राधाला उगीच दोष देतेस. हे बघा अण्णा, तुम्ही तिची बाजू घेऊ नका. नाही, तिचं होतं ना प्रेम सौरभवर, होतं ना, मग केदारशी लग्न करायला का तयार झाली ती? तोच तर त्यांचा मोठेपणा आहे. केदारच्या नाटकाला फसून केवळ त्याला वाचवण्यासाठी आपलं प्रेम विसरायला तयार झाले ते. झाले ना विसरायला तयार, मग तसंच सीमासाठी विसरायला काय हरकत आहे म्हणते मी. रंजू, दुसऱ्याला दोष देण्याआधी आपलं नाणं पारखून घ्यायला हवं. त्या सीमाच्या दुःखाचं कारण आणि डिप्रेशनचं कारण तिसरीकडेच आहे असं मला वाटतंय. आता तो मार्कंड आलाय ना, या घराची विस्कटलेली घडी तोच सावरू शकतो. मधूपासून केदारपर्यंत तोच सगळ्यांना वटणीवर आणू शकतो. मी बोलतो त्याच्याशी. ओय 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 ओय, हे सगळं मी पकडायचं का? ऑफकोर्स. हस्बंड कोण आहे? हॅलो, दोघेही समान असतात. ओके, अर्ध तू पकडायचं, अर्ध मी पकडणार. नो वे. आणि मला एक सांग, ते भाज्यांचं काय खूळ काढले? बीटरूट, गाजर, कोबी कशासाठी? हे बघ, कोबीमध्ये कॅल्शियम असतं, बीटरूट मध्ये आयर्न असतं आणि डोळ्यांसाठी केरेटीन चांगलं, म्हणून मी गाजर घेणार आहे. देवा, तुला असं वाटत नाही तू पकवतेस मला? आता इथे पण लेक्चर सुरू. हे विटॅमिन, ते विटॅमिन, डी विटॅमिन. सौरभ, तुला माहितीये का कोथिंबीर, लिंबू आणि आलं मध्ये काय असतं? लिंबामध्ये ना विटॅमिन सी असतं, आणि कोथिंबीर आणि ते आलं ह्याच्यात काय असतं हे जरी मला कळलं नाही ना तरी मी जिवंत राहणार आहे. त्यामुळे मला फरक पडत नाही. अच्छा, पण तसं नाहीये, तुला कळायला हवं. प्रॉब्लेम काय होईल माहितीये? जर मी उद्या वडापावच्या गाडीवर गेलो ना तर मी त्याला सांगेन, मला वडापाव देऊ नका, 2 कार्बोहायड्रेट्सचे गोळे द्या आणि डी विटॅमिनचे 2 चौकोन द्या मला. अच्छा, म्हणजे बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतं हे माहितीये तुला? आय लव्ह यू. लागलं ना. ओ, थांब, मी रिक्षा बघते. नाहीये. आउट. सौरभ, 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 सौरभ. सौरभ, अरे अवली. यार तू काय मोठा सरप्राईज यार. आलो का नाही लगेच? बघितलं मी तुला मागासपासून, इकडे बॉक्स, इकडे पिशवी असं चाललंय.
तुझे पण दिवस येणार आहेत, हा? जास्त आवाज करून उडू नको जास्त, कळलं का? पण पाहिजे आम्हाला ओळखलंस कसं? बस का हा? अरे मित्राला काय सांगायला लागत नाही बॉस, सगळं कळतं कोण कुठं असतं ते. अरे म्हणजे काय माहितीये का की अगं काही नाही राधा, तुम्ही आता दोघं मला सॉरी वगैरे म्हणायला काही लागू नका. काही नाही, मी डॉक्टर मानसला फोन केला, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही दोघं जण खारच्या फ्लॅटवर आहात ते. और फिर क्या, बंदे ने पत्ता पूछा और यहाँ पे हाजिर. सगळं बघितलं तुम्ही काय काय करत होतात ते. हा? अवली खरंच बरं वाटलं तुला बघून, माहितीये का? बरं मला काय तुम्ही इकडनंच कटवणार आहात का घरी वगैरे नेणार आहात? अरे नाही नाही, घरी जाऊया आपण. मला काही भाज्या घ्यायच्यात, त्या घेऊ आणि मग घरी जाऊ. चालेल? आणि हा तुझा खटारा इथेच लाव. तू जैसा बोलेगा वैसा करेंगे बॉस. बाय द वे आवल्या, एक ना छोटासा प्रॉब्लेम आहे, जरा बोल रे मित्रा काय करायचं ते नक्की ना, सांग. नक्की करशील? येस. तेवढं सामान उचलशील का? खूप दमवलं यार बायकोनी, उचला प्लीज ना यार. काय काय त्याला कामाला लावलं आलेला तू? हा मित्र आहे माझा, चल आपण जाऊया. सौरभ काय रे त्या बिचाऱ्याला सगळं. नीट उचल, हे नवीन आहे. आणि हे कोण उचलणार? काय हे मी? हे राहू दे नाही ते. बस चल चल चल. कोण नेणार आहे? काय आहे सौरभ? तू पण आणि अवली ऐकलंच त्याचं. सांभाळून. अरे दोस्त है अपना, कुछ भी करेगा दोस्त के लिए. हे काय, तू अजून इथे काय करतोय? क्लिनिकला गेला नाहीस? नाही. का रे, काय झाला? अरे काही नाही झालं, मग असंच आज मूड नाहीये. बरोबर, आता मूड नसायला झाला का एवढा? हा? हे बरं आहेस ना? काय ते आपल्या राजाचा डोक्यातून जात नाही तुझ्या अजून? असं काय असेल तर डोक्यातून काढून टाक रे माझ्या राजा. काय यश, हा? सर्वांसमोर मी कबूल केलंय ना, आता परत कशाला विषय काढतोयस तू? असाच रे, आपला कन्फर्म केला, तुझा मूड नाही म्हणालास ना म्हणून. हे केदार, पण आय माय यशवंत ढगेचा शब्द आहे हा. त्या मितालीचं लय प्रेम आहे तुझ्यावर. काय बोलतो? अरे हा, आहेच तिचं प्रेम. आहे ना? माझी खूप खास मैत्रीण आहे ती. होय होय अरे माझ्यासाठी वाटेल ते करायला तयार होते. होय होय होय. अरे मी ज्या ज्या वेळेला तिला भेटलो ना तेव्हाच मला अंदाज आला तिचा. तिचा लय प्रेम आहे तुझ्यावर. अरे नाहीतर कोण असा आहे सरळ सरळ त्या राधा बरोबर लग्न तू कर, मी तुझीच आहे असा म्हणेल? हा, तिचा खरा प्रेम आहे, वेगळाच आहे तिचा प्रेम. काही पण बोल. आणि मी तुला सांगू काय, हे मला असं वाटते हा, तुमच्या दोघांचं प्रेम आहे ना रेकॉर्ड ब्रेक करणार बघ. म्हणजे काय एवढी घाई आहे तुला समजायची? कळेल कळेल. बडो आगे बडो. आहे मी. अवली 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 दे, मी काहीतरी पकडते. अगं राहू दे, काही प्रॉब्लेम अरे, नाहीये. केवढं सामान आहे तुझ्याकडे अवली. नाही जास्त नाहीये. अरे उड्या नका मारू. अरे अरे तिकडे खेळा, तिकडे जाऊन खेळा. काका काकूंचा संसार इथं सांडेल ना. दे, मी काहीतरी पकडते. दे. नाही ठीक आहे, इट्स ओके राधा. अरे तुझा मित्र ना काही कामाचा नाही, एक नंबरचा कामचोर आहे. चला ना. आणि कामचोर काय काय ना, मी आवल्याचं मन राखतोय. प्लीज नोट, प्लीज नोट. असं मन राखतोस तू? हा माझा मित्र म्हणाला, दादा माझ्यावर उपकार कर, मला तुझ्यासाठी काहीतरी करू दे. म्हणून मग त्याला म्हणलं ठीक आहे, सामान पकड, चला चला. अवली तू हे सगळं कसं ऐकून घेतोस रे? अरे भाभी, अभी मेरे दोस्त की नवी नवी शादी हुई है, वो भी पड़ून पड़ून जाके की है. सारी दुनिया उसको लाथड़ती है, बुक्कियां मारती है, तो थोड़ा उसका भार में हल्का करता हूँ ना. अवली 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 छत्री पकडा. जमेल ना? हा जमते, सोड. सौरभ दार उघड. अरे संपला आता ते, सोड दार उघड. दार काय उघड, किल्ली तुझ्याकडे. अरे असं काय करतो? किल्ली तुझ्याकडे, तेवढं एक तरी काम कर, दार उघड. चल. हॅलो, किल्ली माझ्याकडे दिलेली नाहीये, तुझ्याकडे उघड दार. अरे निघताना दार तू लावलं, सो ऑब्विसली किल्ली तुझ्याकडे असणार. माझ्याकडे किल्ली नाहीये, तुझ्या त्या पर्स मध्ये बघ, दुनियाभरच्या गोष्टी असतात, त्यात हरवली असेल कुठेतरी. सौरभ नाहीये, किल्ली तुझ्याकडे. सौर्या एवढं सगळं सामान माझ्या अंगावर टाकून जर का तू म्हणालास ना किल्ले हरवलीये, तर आई शपथ रे
तू गेलासच. थांब तुला दाखवतोस मी. अरे पण माझ्याकडे नव्हती किल्ली रावल्या हिच्याकडे. सौरभ माझ्याकडे किल्ली नाहीये. अरे तिथं काय पडलंय खाली बघ दारापाशी. बघ कसली चाव आहे बघ. सौरभ तू किल्ली अशी खाली टाकली होतीस. किती हा तुझा निष्काळजीपणा आहे. निष्काळजी मला काय, मी काय लहान पोरगा आहे का चोखली तोंडात घातली आणि खाली फेकून दिली. तू इतकी घाई करत होती, पडली असेल ना. अरे लवकर उघड ना दार, पडीन मी ह्या सामानाबरोबर. उघड लवकर. हो राधा दार उघड ना, मी गाडावरचं सामान उतरवतो. उघड. हे पकड पकड. बॉक्स घे पहिल्यांदा. नीट रे काय नीट रे, सगळं माझ्या हातात दिलं. नीट रे काय. सौरभ अरे किल्ली कशी अशी पडली रे. आपल्याला सापडली नसती तर आपण घरी सुद्धा आलो. अरे इथे नको छत्री ठेवू सौरभ. आय एम सॉरी. माझी चूक झाली म्हणून मी सॉरी म्हणालो. तू का सॉरी? मी तुझ्यावर रागवले ना म्हणून मी सॉरी. पण माझी चूक मी ऍक्सेप्ट केली असती तर तू रागवली नसतीस ना, म्हणून मी सॉरी. बुद्धू. काय झालं? काही नाही. काय झालं? काय झालं? लव्ह यू. अरे अरे हसतोय काय लेका. अरे उचललंय सगळं. अरे अरे गाढवाचं माकड झालंय या. उचल. हो हो ऐक अरे देवा. उठ उठ. अरे काय कशावर तडफडायला जायचं कुठेतरी. तर केवढं आहे सगळं. कोण साफ करणार? तूच तो काय. चल चल चल. एवढं नाही नाही जमणार नाही आपल्याला. म्हणजे काय. अरे केवढे. मग कोण म्हणजे कोण करणार कोण मग. गँगला बोलव तुम्ही. गँग कोण लाव. सांग लावतोय ना फोन. काढू तर दे. काय दिसतंय सौंदर्य. सुंदर मनामध्ये भरली. अरे अंगावर धूळ भरली आहे त्याचं काय. ओ गा ए, थांब. लागला 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 फोन लागला. अरे अरे दुष्ट माणसा कर की काहीतरी लोक. अरे झालेलं आहे सगळं. फिरवतोय नुसती. अरे तो बबलू भाजी घेऊन आला. बबलू आला रे. आला आला भाजी रे घेऊन आला.
हे नको, हे फार सिरियस आहे. हे इथे नाही लावायचं. अरे राव, चांगलं आहे रे. माझं आई तुला आवडेल. आपली स्पेशल फ्रेम घेऊया. या लवकर. अरे, अगं तू बघ लावलं तसं. सौरभ, हा थोडी थोडी डावीकडे घे. हा बरोबर आहे. थोडी तिरकी झाली रे. वरनं एक्झॅक्टली परफेक्ट. मला सांग, हा ही कोण? ही माझी 13वी गर्लफ्रेंड. 13.5वी? हो. काय आहे ना, ही 6च महिने होती. ते अनफॉर्च्युनेटली 1 इंचानी उंच होती, त्यामुळे नाही म्हणाली मला. काय दिसायची पण. आता हॉलिवूड मध्ये असते. टॉम क्रूजला डेट सौरभ, करते. अच्छा, 13.5वी. हा टॉम क्रूजवर असते. नाही कळलं ना. अरे, तुला पण ना. अरे, मी काय वाचलंय. पकड जाऊन ठेव तिथे. अरे पण ते- जा ना, जा. अरे माकडा, तू काय झोपतोयस? अरे काम आम्ही सगळ्यांनी केले, आम्ही झोपायला पाहिजे. अरे नुसत्या माकडासारखे उड्या मारल्या तिकडे तिकडे, टॅमॅटो फेकून मारलेत, काही काम केलं नाही तुझ्या मारी. गप चल उठ. हे सौऱ्या, बर चल निघतो मी आता, काम आहे मला एक. अरे काही काय, थांबा ना. अरे नाही यार, खरंच काम आहे यार, येतो ना नंतर मी लगेच. कमॉन यार, थोडा वेळ. नाही काय ना, हिला पण घरी सोडायचं, उशीर होईल प्लीज. हो रे, नको उगाच घरी उगाच कटकट करत राहतील. निघतो आम्ही आता. मी येतो नंतर परत. काय मी तरच पडी के नंतर. चल. हा आता तुम्ही आहात म्हणून त्याला सोडतोय, नाही तर सोडलाच नसता. ओ बर बर बर. पण आवलोस की हा, आप कब आओगे? कब आओगे? अरे म्हणजे काय, तू आम्हाला सगळ्यांना पिझ्झावरती कटवणार आहेस? अरे वेड्या, आता पार्टी बायच्या घराची मस्त. काय मग? येस ऑफकोर्स, वो तो बनती है यार. बनती है मतलब बनती तो है. काय मग? बर चल, मी आता निघतो यार, प्लीज ऐक. बाय बाय. बाय. Enjoy. चलो. आवरूया. काय करतेस? काय तू पसारा घातलायस तो नेहमीसारखा मी आवरतीये. मला वाटलं बॅडमिंटन खेळतेस. व्हेरी फनी. बरं ते सोड, ते सोड. काय आपल्याला बाहेर जायचं संध्याकाळी. सो आवरायला लाग. बाहेर कुठे? सरप्राईज आहे, आवरायला लाग. अरे पण सरप्राईज आहे, आवरायला लाग. ओके, त्याचं मी बघतो. आय कॅन टेक केअर. काय तू आवरणार आहेस? म्हणजे हे तिकडे उचलून ठेवायला फारशी अक्कल लागत नाही. डॉक्टर आवरा.
राधा, राधा ग किती वेळ यार, उशीर होतोय. राधा, तू खरंच राधाच आहेस ना? का स्वर्गातली कोणी अप्सरा? काय सुंदर दिसतेस तू. पण आपण आता बाईकवरनं बाहेर चाललोय. तुझे केस तर ओलेत. तुझे मोकळे ओले केस खराब होतील ना. चल. डॉक्टर, पळताय कुठे? सरप्राईज कसं वाटलं? मस्त, खूप मजा आली. मरीन ड्राईव्हवर खूप 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 मजा आली. थँक्यू. आले कपडे बदल. घाई आहेत की? काय झालं? तुझ्या ना या सुंदर केसांमध्ये हरवलोय. तर मला एक सांग, आपण इतके लॉंग ड्राईव्हला जाऊन आलो, भटक भटक बाईकवर भटकलो, तरी तुझे केस इतके सुंदर, सिल्की, परफेक्ट कसं काय? सांगू? बस इथे. आलेच, डोळे बंद कर. सांग लवकर. अरे हो रे. डोळे उघड. माझ्या सुंदर केसांचं क्रेडिट जातं ह्याला, सनसिल्क परफेक्ट स्ट्रेटला.
नभाखाली आज दोन जीव एक, निळ्या नभाखाली आज दोन जीव एक, चांदण्यांचे स्पर्श हसू गालात सुरेख, क्षणांचे गदिवे होती रोज तुझ्या संग, ऋतू बघला जुनिया बदलते गरंग, चांदण्याचे स्पर्श हसू गालात सुरेख, निळ्या नभाखाली आज दोन जीव एक, चांदण्यांचे स्पर्श हसू गालात सुरेख. अबोल शब्दांचा माझ्या अंगी हा शहारा, हात येते हातात होई तोच ग किनारा. अबोल शब्दांचा माझ्या अंगी हा शहारा, हात येते हातात होई तोच ग किनारा. श्वास तुझा गुलाबाचा भिनला मनात, देह असे चिंब भिजले कोवळ्या उन्हात, चांदण्यांचे स्पर्श हसू गालात सुरेख, निळ्या नभाखाली आज दोन जीव एक, चांदण्यांचे स्पर्श हसू गालात सुरेख. खोल माझ्या अंतरात बांधले तुझेच घर, तुझ्या प्रेमाची ती हाक जसा पहाटेचा स्वर. दोन डोळ्यांच्या डोहात मी असा हरवतो, काजळाच्या काठावरती पुन्हा कसा भरतो. चांदण्यांचे स्पर्श हसू गालात सुरेख, निळ्या नभाखाली आज दोन जीव एक, निळ्या नभाखाली आज दोन जीव एक, चांदण्याचे स्पर्श हसू गालात सुरेख.